नमस्कार, मी नरेश श्रीराम, स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचा कार्यकर्ता. जसे महेश अण्णांना मागील 30-35 वर्षापासून विडी घरकुलची जनता ज्या मुद्द्यावर निवडून देते ती मुद्दा आहे फक्त विकास आणि विकास आणि विकासच. आमच्या विडी घरकुलच्या मालरानाचं नंदनवन करणारे स्वर्गीय महेश अण्णा यांच्या कामाच्या जोरावरच ते आजपर्यंत निवडून आलेले आहेत. मागील 1 वर्षापूर्वी त्यांचा निधन झाले. ती निधन झाल्यावर सुद्धा त्यांची पुढची पिढी आमचे नेते प्रथमेशदादा कोठे हे सुद्धा 15 दिवससुद्धा घरात न बसता अण्णांच्या निधनाच्या 15-20 दिवसानंतर दादासुद्धा विडी घरकुलच्या विकासासाठी बाहेर पडले. तिथूनच त्यांचा अण्णा निधनानंतर प्रवास सुरू झाला. ते सुद्धा जोमाने आता सध्याला काम करत आहेत. त्यानुसारच राज्याची राजकीय परिस्थिती पाहता दादांनी भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय जनता पार्टीत मागील महिन्याचा दादांचा प्रवेश झाला. प्रवेश झाल्या आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे यांनी दादांच्या प्रवेशानंतरच काही महिन्यातच 1 महिन्यातच दादांना 4 कोटी निधी या घरकुलसाठी दिलेला आहे. महेश अण्णा असू द्या, दादा असू द्या, घरकुलसाठी निधीची कमतरता आजपर्यंत पडली नाही आणि पडूही देणार नाहीत एवढा मला विश्वास आहे. सोलापूरचा विकास कोण करेल आता काय वाटतं? भारतीय जनता पक्ष सोलापूरचे सर्व आता ज्येष्ठ महेश अण्णा कोठे होतं. घरकुलचे सर्व विकास आणि रस्ता, ड्रेनेज, पाईपलाईन व्यवस्था सर्व केलेलं आहे. लाडके बहीणचं बी सर्वाला प्रतिपासन मिळालेलं आहे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सोलापूरात यायला लागले. आज सभा आहे, जाहीर सभा आहे. आज सर्वांना भारतीय जनता पक्षाने सर्व प्रचंड बहुमताने कमळाला शिक्का म्हणून प्रचंड बहुमताने निवडून यावं एवढ्या कळकळीची विनंती करतो. आणि तसंच उमेदवार प्रथमेश महेश कोठे आणि सतीश नागनाथ सुरसोला आणि वैष्णव दासरी आणि दुसरा एलदंडी सर्वजण 4ही फायनलमध्ये BJP निवडून यायला असं मी प्रतिपादन. त्यांनी याव महेश कोठे हे जुना घरकुला आल्यावर ना संडास नव्हते, रोड नव्हते आणि पाणी नव्हते. रात्री एक एक वाजता आम्ही सत्यागिरी बसत होता. पण महेश कोठे आल्यावर ना आम्हाला पाणी लई मिळालं. सत्यागिरी बसायचं बंद झालं. सकाळी 5 वाजता आम्हाला पाणी यायचं आणि सकाळी आम्हाला लवकर काम होण्यासारखं रोड केलेत. सर्व सहकार केलेत आम्हाला महेश कोठे. तर कमळच घालावं असं वाटतंय, पण सर्वजण कमळच घाला घाललं तरच ते कमळ येते. परत आपल्याला सुधारणा होते, पुढचा सुधारणा. आणि IT पार्क पण करतात म्हणून आम्हाला सांगितलं. त्याचं पण व्यवस्था आहे. ते कलेक्टर जिल्हा पण सांगितलेत. पहिलं तसं नाही सांगितलं. आता कमळ आले म्हणून त्यांनी पण सांगितलं असं वाटायला.